गाणं माझं मी निघालो हे जनाजनांच्या मनामनातच पोहोचलेलं आहे आणि खूप बरं वाटतंय सांगायला की गाणं माझं सगळ्यांच्या तोंडावर, लहान लहान मुलांच्या तोंडावर, लहान मुलांच्या सोडाच वयोवृद्ध माणसांच्या तोंडात सुद्धा गाणं येतंय. खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं आणि सगळ्या साई भक्तांचं प्रेम मिळतं. आमच्या शिर्के बंधूंचं पण प्रेम आहे, त्यामुळे त्यांनी जातीने सांगितलं यायला. ओमकार महाडिककडे निरोप दिलेला होता हवेत म्हणून. नंतर आणि योगायोग झालाय, 2 दिवस मी इथेच आहे, म्हणजे आजही आहे आणि उद्याही आपण. साईबाबांच्या शताब्दी निमित्त गेल्या 2016 पासून ह्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं आणि ह्या शिवसाई मित्र मंडळ रजिस्टर आमचे गेले 24 वर्षापासून हे कार्यरत आहे. आणि साईबाबांच्या पालखी असो, अजून काही भंडारे असो, काही असे शताब्दी वर्ष असतात ते आम्ही साजरा करत असतो. आणि ह्या बाबांच्या शताब्दी, शाही समाधीच्या शताब्दीला जे 100 वर्ष पूर्ण झाले 2018ला, ते आम्ही 3 वर्ष अगोदर ह्याची सुरुवात केली की 16, 17, 18 पासून ह्या आजपर्यंत गेली 9 वर्ष आम्ही हे 51 पोथीचा महापारायण इथे आयोजित करत असतो. आणि ह्याच्या मागे आम्हाला जो आधार असतो तो आमचे संजय शेठ गायकवाड यांचा मोठा आधार असतो. त्यानंतर मी संजय शिर्के म्हणून या मंडळाचा संस्थापक अध्यक्ष आणि माझे इतर सर्व पदाधिकारी यांचा मोलाचा वाटा ह्यामध्ये असतो. तसेच ह्याला संलग्न म्हणजे आमचं आदर्श म्हणून आमचं एक NGO चालवतो आम्ही, आदर्श ह्युमन राईट फाउंडेशन म्हणून हे चालत असतो. यांचं सुद्धा आमच्या मंडळाला मोठं सहकार्य असतं आणि अशा पद्धती सगळ्यांच्या सहकार्याच्या भावनेतून हे कार्य होत असतं. तेव्हा हे सर्वांना मी खरोखर त्यामध्ये ऋणी आहे की जे पण आपल्याला या कार्यक्रमात का असेना सर्व कार्यकर्ते एकत्र होऊन हा कार्यक्रम पार पडत असतात. आणि हा कार्यक्रम पार पाडून घेण्याचं कार्य हे मेन म्हटलं तर साईबाबांचं कार्य मेन महत्त्वाचं असतं. त्यांच्यामुळे हे कार्य होत असतं. असेच हे कार्य आमचं पुढे चालू राहू दे ही साई चरणी प्रार्थना.